श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. षडविकाराते जिंकिले, संसाराते त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती, कवनाची नाही भीती सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्याची चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सूतनेनती. संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहती कित्येक जण हसताती तयाते. परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सूतन मानती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषय सक्ती नसेच. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकूनी दुःख केले अनिवार्य. मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांसी प्रपंचा वेगळे, गोष्ट काही लागेना. पुत्र वात्सल्य करून पाही, शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निज सुता पाहून, वक्षस्थळ घेत बडवून, अंगी टाकले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सांत्वन धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो, गुरुपायी विनटलो, जन्ममरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवनी, मान्य झाली स त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तियेस गोडन लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. त्यांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करुणी पोटी, दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन या दिनवदन, करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असी सांगावा. ऐकून या देव मामलेदार, हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर, माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेड लावले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वात्सव करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सिमचे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटीलजन त्याते हसत, ढोंगे अवघी म्हणती ते. परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती, श्रीचरणांविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जन निंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्यांप्रती उपदेशिती स्वामीसुत. जे जे अहंकारे बुडाले, सत्यपथार चरण चुकले, निज कार्याते विसरले, मोहे पडले भोवदळी. ऐसे जे का मूढ जन, ते भक्ता देती दूषण, परी तेने अंतःकरण दुखित नोहे तयांचे. तारानामे त्यांची कांता, तेही त्रास देती स्वामीसुता, परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसूत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत, महाज्ञानी असती ते. एकवार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी, मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुणी स्वामीसुतांप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून, वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगाऱ्या वाजविता जोशी, हसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सूत श्री सनिंध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोक लज्जा सोडूनी. लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करेल काय, प्रेमानंद चित्ता नोहे भजनी मन लागेना.
त्रिविध जन नाना रीती निंदास्तुती करिताती, खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असं अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसी स्वामी सुताचे मत, परी दिसे आधार रहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण येथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लावले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती, ऐकोनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचुनी दर्शन नव्हे कोणा लागोनी, ऐसे वर्तमान ऐकुनी खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनाची धरीत दृढ इच्छा अंतरी. सेवकांसी म्हटले सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. ऐसी राणीची आज्ञा होता, सेवक धावले तत्वता, प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणले. पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी, धावूनिया वेगेसी मिठी चरणी घातली. सद्गदित अंतःकरणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी, देहभान गेला विसरुनी, स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयांच्या आनंदासी पारावर नसेची. निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मणी, कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची खरी प्रीती स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन, द्वेष पूर्ण करीताती. काही उपाय करून फिरवून समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सूत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामीसूत भजन करीत पायी खडावा घालोनी. ऐशी वेळ साधूनी समर्था सांगितले दुर्जनी, स्वामीसुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावया. परकी आणि निजसुद्धा समान लेखिती जे सत्य, जे सर्वांशी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढूनी मग नाचावे तो भजनी, ऐशा अज्ञात सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतला काढून, स्वामी सुताचा अपमान केला अशा प्रकारे. पाहुणिया ऐशापरी खिन्न झाले सुत अंतरी, काळजात बोचली सुरी, अपमान दुःखे दुःखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःख दे तसे अपमान. उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर, तयांचे होतेचे वैरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोड बरी, अभिमान उतरला. असो मग स्वामीसूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरला मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहुत खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुःखविता अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी रात्रंदिन चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. म्हणे कृपा करुनिया सुताते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताते सत्वरी मज सनिंदा आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. सेवेकरी परतोनी आले समर्थन, ते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊन या. तथापि स्वामीसूत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुणी यथार्थ ठेविली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, जो समजला स्वामीसूता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली.
आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होतं त्यांची झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती, कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण कैसे होय. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मग नेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करताती. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्यांची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न ऐके अवसरी पुसती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढले अध्यायात. श्रोते होणी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पाला, जय जय अजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवत चरणार्पणमत्सु, श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.